मी आबा पडकील बोलतो आहे. आता मी कृष्णा घाटकर यांच्या घरी आहे. दशावतार अष्टपैलू कलाकार असं मी म्हणतो. आणि पुढची आता ते मुलाखत सांगतील या कलेकडे कसे ते वळले ते. सुरू करा. मग पहिल्यापासून अशी आवड दशावताराची अशी नाही, पण आमच्या घरात आमचे आजोबा वडील हे सामाजिक नाटकात काम करतात. अच्छा. मराठी शाळेत मी म्हणजे बारीक सारीक अशी गाणी म्हणणं किंवा ही कामं करीन. हां आवड नाही अशी नाही ना, आवड होती. हां त्यानंतर दशावतारात आवड कशी, आमच्या गावातल्या पोरग्यांनी पहिलं नाटक बसवलं, त्याच्यात मी स्त्री पात्राची भूमिका केलेली ओके. आणि थैसून माझी सुरुवात झाली. हो हो मग ती आम्ही एकच नाटक आम्ही गावात 2-4 वेळा केला, जिकडे तिकडे वाडीत नवीन असताना. हां पण थैसून मग काय वाटलं असं दशावतारात जाऊचा म्हणा. मग आजगावकर कंपनी, ते बोर्डेकर कंपनी, अच्छा या शिकाच्या हाटी कंपनीने पहिली सुरुवात केली. अच्छा 8 दिवस जयसिंग भाऊराणे होते बोर्डेकर कंपनी चालवत. हो हो तेव्हा त्यांच्याबरोबर 8 दिवस काढले, पण पैसे नाही. अच्छा असाच शिकायच्या शिकायच्या लावायचा. ओके ओके. तेव्हा चालायला थोडा प्रवास होतो. हो हो आमच्या तो काळात. बोजा घेऊन जायचं हो. माहीत आहे आमकता पण. थैसून सुरुवात झाली. मग हळूहळू कसा झाला, एक गोव्यातली कंपनी मिळाली. थै शिकायच्यासाठी असा काय देतील तो पगारात जायचं. ओके. थै 2 वर्षा काढली. नंतर मी आरुलकर कंपनीत एक सोंगासाठी म्हणजे भूमिका करूच्यासाठी ठराव केला. ओके. मग थंय आमकां बरीच मार्गदर्शन, तेव्हा तर विश्राम कदम सारखे मोठे नट होते. अच्छा. त्यांचं मार्गदर्शन आमकां मिळालं. थंय चांगले चांगले आमच्यापेक्षा खूप आम्ही नवीन मोठे कलाकार थंय होते. त्यांच्याबरोबर थंय 1 वर्ष काढला. नंतर वालावलकर कंपनीत 1 वर्ष नाटक कसा कंपनीत वागायचा, शिकाचा धंदो कसो दशावतार. अच्छा. त्या वक्तारचे कलाकार सांगत की वालावलकर कंपनीत ठरल्यानंतर धंदो शिकाक नव्हता. अच्छा तेव्हा स्वतः बाबी नारद त्या कंपनीत होते. अच्छा. स्वतः बरेच फिरत. कंपनी केल्या. हां हो. थंय 1 वर्ष काढून पुन्हा मी आरुलकर कंपनीत ठरलं. अच्छा. थंय 1 वर्ष काम केल्यानंतर मग मी कळिंगण कंपनीत गेले, बाबी कळिंगण. हां त्यांच्याने म्हाका बोलावलं आणि त्यांचा आडला त्या वक्तार अच्छा. महिनाभर काम केलं. हां थैसून मग 2-3 वर्ष त्या कंपनीत त्यांनी माझं ठराव करून काम केलं. त्याच्यात मी बाबी कळिंगण कंपनीत एक कांचनगंगा नाटक काल्पनिक होता. त्याच्यात अच्छा. कापतिनीची भूमिका मालवणी होती. कॉमेडी. कॉमेडी एकदम मालवणी म्हणजे भूमिका. मासे वालण्याची, मासे विकणारी ती भूमिका मी सादर केली. ती अप्रतिम लोकांका आवडली. 2 वर्ष एक नाटक त्या कंपनीत चालू होता. पावलो पावली नाटक काय कांचन. त्यावेळी बाबी कळिंगणांची बरोबर साथ. सुधीर कळिंगण त्याच्यात राजपाटची भूमिका करी. ओके. म्हणजे असे दिग्गज कलाकार होते. दादाराणे कोणसकर, हो. तुकाराम गावडे, हां बाळा कळिंगण हे बरोबर कलाकार होते. त्यामुळे थंय 2-3 वर्ष मी काम केल्यामुळे थंय मग काही गाडा कलाकारांबरोबर काम करूक मिळाल्यामुळे काय तयारी झाली. आणि तिथून मग मी चेनवणकर कंपनीत गेलो. यशवंत काका तेंडुलकर ते चालवत, तेव्हा थंय 1 वर्ष काढलं. नंतर मी परत पालावलकर कंपनीत एक चांगलो कलाकार म्हणून ठराव केला. थंय मी नाही म्हटलं तरी सलग 9 वर्ष काम केले वालावलकर कंपनी. तेव्हा तर स्वतः बाबी नालंग होते कंपनीत फिरत. तेव्हा थंय कसा आणि आमचे होचा कारण मोऱ्याचे मोरी होते ना. हां, मोर्यसुद्धा होते. तर ते वालावलकर कंपनीत मी अष्टपैलू झाले असं म्हणा हरकत नाही. ह्याचं कारण मी बघलंय कंपनी मोठी होती, कलाकार पण मोठे सगळे होते आणि आम्ही नवीन होतो. पण जी भूमिका पडात ती भूमिका करण्याची तयारी ठेवली मी. आज काय एखादं व्हिलन नाही लो, मग मी व्हिलन सुद्धा केलं. नारद नाही लो, मग नारदाची भूमिका केलं. कॉमेडी एक माझं अंग होतंच पहिल्यापासून. श्रीपाठ नाही लो, मग श्रीपाठाची भूमिका. त्याच्यामुळे मी ऑलराऊंडर सोंग्यो झालो. मी नाटक तुमचं लोकांनी- साईशाळेमध्ये बघलंय हां आणि माझ्या काळजात घुसलात तुम्ही. हां. आणि थैसर अनेक भूमिका पडल्यामुळे माझी तयारी झाली थोडक्यात सांगायचं. आणि मग माझ्याकडे जास्त लोक विनोदी ह्या भूमिकेसाठी बघूक लागले झालं. आणि थैसून मग लोकांना काय विनोदी भूमिका जास्त आवडाक लागली. तेव्हापासून मग वालावलकर कंपनीत मी सलग 9 वर्ष केलं. नंतर परत सुधीर कळिंगणाच्या कंपनीत दिलं. परत दुसरे कंपनीत गेलोय मी तिथून बाळकृष्ण गोरे. त्याच्यानंतर परत 4 वर्ष झाली आणि जे हनुमानमध्ये काम केलं. अशी नाही म्हणता म्हणता आत्ता मका जवळजवळ नाही म्हटली तरी आता 35 वर्ष शिकण्यापासून झाली आज दशावतारात. आणि त्याच्यामुळे आत्ता माझ्याकडे लोक बघताना कसे
प्रत्येकजण बघताना विनोदी, कृष्णा खाटकर म्हटल्यानंतर विनोद ह्या नाव पडल्यामुळे मी आता कुठली, आजही मी विलनाची भूमिका करतो, राजपाट करतो, हरकत नाही. जेव्हा तर मी त्यांच्या कंपनीत होतं तेव्हा शंकर मोरे, विलास तेंडुलकर, दादा राणे, आमचे पाहुणे ते हो असे दिग्गज कलाकार होते. परवाच्या दिवशीच जाऊन आलो हां हां घरी. असे दिग्गज कलाकार होते आणि त्याच्यात त्यांच्याकडे वस्त्र नाटक जेव्हा कंपनीत करू चला तेव्हा शकुनी जाणारं कोण नाही. मग मी नवीन होते पण बाबीनाला म्हणाले तुकाच आता शकुनी करू बघ. मग मी तो जयसिंग भाऊ होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्णपणे पाठ केलं एका दिवसात आणि संध्याकाळी रात्री ती भूमिका सादर केलं मी. पहिलंच प्रवेश करून गेल्यानंतर बाबी नारगाने पाठ थोपटल्याने वास लाज राखलंच माझी कंपनीची. आणि त्यानंतरचं नाटक बऱ्याच वेळा त्या कंपनीत त्याच सीझनात का तेव्हा मी नवीन कलाकार होतो. शाबास. असे भूमिका पडत गेल्यामुळे आणि आम्ही त्या भूमिकांचा अभ्यास केलो. जी भूमिका आपल्या आता रात्री करूची आहे तिचं दुपार पूर्णपणे अभ्यास करायचो. शाबास. त्याच्यामुळे ती भूमिका लोकांपर्यंत पोचली गेली. लोकांनी न्याय दिलं त्या भूमिकेत आमच्या. गेल्या वर्षी कुठल्या कंपनीत होता आणि यंदा कुठल्या? आता गेल्या वर्षी मी पुन्हा वालावलकर कंपनीत होता आणि यंदा आता मी बाळकृष्ण गोरे म्हणजे दिनेश गोरे यांच्या कंपनी आत्ता कार्यरत असे. अच्छा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मी आबा पडकील, कालेरी, पडकीलवाडी. धन्यवाद धन्यवाद. मुलाखत दिल्याबद्दल. आभारी.